साऊथ इंडियामधली इडली सांबर आणि चटणी नाश्त्यासाठी पौष्टिक, हलकी आणि स्वादिष्ट लागणारी डिश आणि पचायला सोपी, फायबर आणि प्रोटीनने भरपूर असल्यामुळे खाल्ली जाते. वाफेवर शिजलेली इडली पोटासाठी हलकी असते. डाळ आणि भाज्यांनी बनलेले सांबर आणि नारळाची चटणी स्वाद आणि पोषण वाढवते. नमस्कार, तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण इडलीची रेसिपी बघणार आहोत. काय होतं ना, मी बऱ्याच लेडीजला बघते की इडलीच्या बॅटरमध्ये खाता सोडा ॲड करतात, पोहे ॲड करतात की जेणेकरून आपली जी इडली आहे ती मऊ आणि लुसलुशीत होते. तर मी कुठलेच आयटम ॲड करणार नाही. जे आपले तांदूळ आहेत, साधे तांदूळ, अगदी रेशनचे तांदूळ जे आहेत तेच वापरणार आहे. नंतर जे उडदाची डाळ असते ना, ती उडदाची डाळ मी वापरून इडली बनवणार आहे. अगदी मला जेव्हापासून कळायला लागलं आहे तेव्हापासून माझ्या आईला मी इडली करताना बघते. अगदी सोपी पद्धत वापरते. ती इडली फुलण्यासाठी ती कुठलाच खाता सोडा वापरत नाही किंवा तेलही वापरत नाही. अगदी छान मऊ लुसलुशीत, अगदी आपल्याच घरातल्या सामानात आणि छान होते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी सकाळीच इडलीसाठी 2 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती. आता दिवसभर भिजत ठेवलेली डाळ व तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. उडदाची डाळ वाटत असताना मी त्यात अर्धा कप पाणी ॲड केलं होतं. तुम्ही जे डाळ भिजत घातलेलं पाणी आहे ते ॲड केलं तरी चालेल, पण जास्त पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे. अर्धाच कप पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आता ही उडदाची डाळ वाटल्यानंतर ते बॅटर आपल्याला एका पातेलीत काढून घ्यायचं आहे व ते हाताने फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली जी इडली आहे ती हलकी होते. आपलं जे बॅटर आहे ते हलकं होतं व इडली फुलायला मदत होते. तुम्हाला ही प्रोसेस खूप लेंदी वाटेल, पण ट्रस्ट मी, इडली इतकी स्वादिष्ट होते की तुम्ही याआधी कधीच खाल्ली नसेल. अशाच प्रकारे आपल्याला तांदूळही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. तांदूळ बारीक करत असताना मी त्यात पण अर्धा कप पाणी ॲड केलं होतं. आपल्याला जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे. डोशाचं बॅटर जास्त पातळ असतं. आपल्याला इडलीचं थोडंसं घट्टसर बॅटर ठेवायचं आहे. अगदीच घट्ट नाही. तुम्हाला दाखवते कशी कन्सिस्टन्सी पाहिजे ते. जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल, पण आपल्याला ही पेस्ट एकदम फाईन करायची आहे, पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही वरून पाणी घालू शकतात. हे जे इडली तांदूळ भिजवलेलं पाणी होतं ना, तेच पाणी तुम्ही बॅटर वाढवण्यासाठी पण यूज करू शकतात. चमच्याने पटकन पडेल असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हे रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे 1 दिवस व 1 रात्र हे आंबवण्यासाठी लागतात. आता हे किती छान फर्मंट झालं आहे तुम्ही बघू शकतात. छान फुललं आहे ते इडलीचं पीठ. आता हे आपल्याला चमच्याने छान फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल आताच किती छान जाळी आली आहे. यात कुठलाच खाता सोडा वापरणार नाही, मी काहीच वापरणार नाही. तरी देखील आपली इडली छान टम्म फुलणार आहे. ती कशी ते तुम्हाला पुढे दाखवतेच. आता यात आपल्याला मीठ ॲड करायचं. रेशनचे तांदूळ वापरले तरी देखील आपलं इडलीचं बॅटर किती छान पांढरं शुभ्र दिसतं आहे. तांदूळावर काहीच नसतं. आपण किती प्रमाण घेतो आणि किती क्वांटिटी घेतो त्यावरही असतं. आणि तांदूळ जर स्वच्छ धुवून घेतला तर आपलं पण बॅटर पांढरं शुभ्र आणि छान दिसतं. आता मी इथे एक इडली पात्र घेतलं आहे. खाली 1 ग्लास पाणी ॲड केलं व ज्या डिश आहे ज्यात आपल्याला इडल्या करून घ्यायच्या आहेत त्या डिशला थोडं तेल लावायचं. त्यामुळे आपल्या इडल्या लगेच निघतात, त्या खाली चिकटत नाही. ते तुम्हाला पुढे दिसेलच. जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही कढईत पाणी ठेवायचं, त्यावर ताट ठेवायचा आणि ताटावर आपल्याला छोट्या वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत. छोट्या वाट्यांना तेल लावून त्यात हे बॅटर ॲड करायचं, 1-1 चमचा. खूप छान होतात तशा पण इडल्या. तीही रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आता ही इडली पात्र मी गॅसवर ठेवून घेते. इथे मी 15 मिनटं मोठ्या गॅसवर त्या इडल्या वाफवून घेणार आहे. नंतर 5 मिनटं बारीक गॅस करायचा आणि नंतर गॅस बंद करून त्या थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या. आता इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची घेतली आहे, लसूण घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे. त्यात थोडं चवीनुसार मीठ ॲड करायचं, साखर ॲड करायची व नारळाची चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. ती चटणी बारीक करत असताना त्यात मी पाणी ॲड केलं होतं. आता आपल्याला चटणीला फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे कढईत तेल गरम करत ठेवलं. त्यात मोहरी ॲड केली. मोहरी छान तडतडली की तुम्हाला जास्त तेल नको असेल ना तर तुम्ही मोहरीचा पाट फक्त त्या चटणीला फोडणी देण्यासाठी वापरू शकतात. मी फक्त मोहरी घेतली, जी तडतडलेली मोहरी, त्याच्याने चटणीला खूप छान टेस्ट येते. आता याच कढईत मी सांबरही करून घेते. सांबरसाठी मी थोडं तेल घालून घेतलं. त्यात जिरं, मोहरी ॲड केली व आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांबारमध्ये शेवग्याच्या शेंगा आणि दुधी भोपळा खूप महत्त्वाचा असतो
आणि टॉमॅटो तर आपण प्रत्येक वरणात टाकतोच, मग यातही आपण टॉमॅटो घालणारच आहोत. टॉमॅटो, दुधी भोपळा आणि शेवगाच्या शेंगा छान परतवून झाल्या की त्यात मी मीठ ॲड केलं. मीठ ॲड करून 5 मिनटासाठी या भाज्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत. त्या वाफेवर थोड्या शिजवून घ्यायच्या आहेत. नंतर मी इथे 2 चमचे सांबार मसाला ॲड केला. सांबार मसाला मी घरीच करते. सांबार मसाला एकदा केल्यानंतर तो 6 महिने सहज टिकतो. नंतर मी इथे 1 चमचा लाल तिखट ॲड केलं, थोडी हळद ॲड केली व हे मसाले आपल्याला भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. हे छान परतवून झाल्यानंतर आपल्या भाज्या तर जास्त शिजल्या नाही आहेत, पण 50% शिजल्या असतील. नंतर आपण यात जे पाणी ॲड करू त्या पाण्यात त्या भाज्या छान शिजतील. आणि इथे मी चिंच गुळाचं पाणी ॲड करणार आहे. सांबारमध्ये चिंच गुळाचं पाणी ॲड केल्यामुळे आंबट, गोड, तिखट अशी छान टेस्ट येते सांबारला. अगदी बाहेर आपण जे सांबार खातो ना तसंच लागतं. तुम्ही या पद्धतीने सांबार करून बघा, खूप छान लागते टेस्ट. नंतर मी इथे तुरीची डाळ शिजवून घेतली होती कुकरमध्ये. त्या तुरीची डाळीचं पाणी आपण यात ॲड करू. तुम्ही जर मिक्स डाळीचं सांबार करत असाल तर तसंही करू शकतात, पण मी जे सांबार मसाला करते त्या मसाल्यात मी डाळी घातल्या आहेत, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ. म्हणून मी इथे फक्त तूर डाळ घेतली आहे. तूर डाळ शिजवून घेतली, तूर डाळीचं पाणी ॲड केलं. नंतर ती डाळ स्मॅश करून त्या डाळीचंही पाणी मी यात सांबारमध्ये ॲड करून या सांबारला आपल्याला त्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहे. म्हणून मी यावर परत झाकण ठेवून देते. तुम्हाला जर सांबारमध्ये मीठ कमी वाटलं तर तुम्ही वरून मीठ ॲड करू शकतात. मीही मीठ ॲड केलं होतं. नंतर तुम्हाला या भाज्या जर कच्च्या वाटत असतील तर तुम्ही आधी भाज्या उकळून मग सांबारमध्ये टाकल्या तरी चालतील. मस्त गरम गरम सांबार, चटणी आणि इथे आपली इडली पण छान थंड झाली आहे, ती आता आपण काढून घेऊ. इडली काढत असताना तुम्हाला लगेच जाणवेल की पटकन इडली त्या भांड्यापासून वेगळी होते. त्यात मी कुठलाच खाता सोडा काहीच न वापरता किती छान पांढरी शुभ्र मस्त मऊ लुसलुशीत आपली इडली झाली आहे. मी नंतर तुम्हाला ती हाताने तोडून दाखवते. छान होते. तुम्हीही या पद्धतीने इडली, सांबार, चटणी करून बघा आणि हो कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी सगळ्या इडल्या एका भांड्यात काढून घेते आणि प्लेट सर्व करून घेते. तुम्ही बघत असाल तोंडात टाकताच विरघळेल अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली इथे आपली रेडी झाली आहे. इथे मी ताट सर्व करून घेतला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.